मुमुक्षूचं मेन मिनिंग म्हणजे जो मोक्षाच्या मार्गावरती तीव्र आकांक्षा आणि इच्छा असलेला व्यक्ती जो मोक्षाच्या मार्गावरती चाललाय, मोक्ष ध्येय ठेवून चालला आहे. म्हणजे आपल्या आध्यात्मिक पातळी किंवा आपल्या जीवनामध्ये सुधार व्हावा त्या खेळाच्या माध्यमातून ही प्रायमरी किंवा हा मेन गोल होता. बोर्ड गेमिंग आता वेस्टमध्ये खूप पॉप्युलर आहे. होय. पण द ओरिजिन्स ऑफ बोर्ड गेमिंग आर इन भारत. अगदी अगदी आणि त्याच्या सगळ्यात मोठा प्रूफ म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहे. आपल्या महाराष्ट्रात ग्रष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे छत्रपती संभाजीनगरच्या इथे. तिथे आपल्याकडे प्रॉपर केव्ह स्कल्पचर आहे. शिवपार्वती बोर्ड गेम खेळतात सरीपाठाचा. पण गेम मध्ये 4 गोष्टी मेन आपल्याला नॅव्हिगेट करायच्या असतात. म्हणजे एक गेम मध्ये आपल्याला एक आदर्श हिंदू पद्धतीने जीवन कसं जगायचं ह्याच्यावरती हा गेम आहे. आता चायना जी जगात लीडर आहे ऑरेंज इकॉनॉमीमध्ये, पण त्यांचं अख्खं कल्चरचं इन्स्पिरेशन भारतात नाही. आणि सगळ्यात मोठा चॅलेंज ह्याच्यावरती आहे की आपले अटेन्शन स्पॅन्स खूप कमी होत आहेत. हे आपण बघतो तर लहान मुलांचे तर त्याच्याहून 10 पटीने जास्त. म्हणजे जो आपण 3-3.5 तासाची मूवी आरामशीर बघायचो, तिथून आपण 8 ते 10 सेकंदाची रील्स बघतोय आता. आपला देश, आपले प्राईम मिनिस्टर हे सॉफ्ट पॉवरकडे एवढ्या महत्वाच्या दृष्टिकोनातून बघतात. तुम्ही पण ह्याच्यात सहभागी व्हा. नमस्कार. मुंबई तरुण भारतच्या महा MTV गप्पा या पॉडकास्टमध्ये मी सौरभ सद्योजा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, भारताला हजारो वर्षांची अध्यात्माची आणि विचारदर्शनाची परंपरा लाभलेली आहे. हिंदू, जैन, बौद्ध, शीख असे धर्म आणि असे इतर अनेक पंथ यांनी भारताला दिलेली सर्वोत्तम भेट म्हणजे यांचं वैचारिक तत्वज्ञान. भारताचा इतिहास, भारताचं वैचारिक तत्वज्ञान आणि धार्मिक अधिष्ठान हे अत्यंत समृद्ध अशा प्रकारचं आहे. पण हे अध्यात्म, हा इतिहास आणि हे विचारदर्शन याला गेमिंगशी जोडता आलं तर, असा विचार आपल्या मनात कधी येतो का? असा विचार सहसा आपल्या मनात येत नाही. पण ज्या व्यक्तीच्या मनात हा आगळा वेगळा आणि युनिक विचार आला, त्या व्यक्तीशी, त्या अतिथीशी आज आपण विशेष गप्पा मारणार आहोत. तर हा विचार ज्या व्यक्तीच्या मनात आला ते साहिलराजे शिर्के आज आपल्यासोबत आहेत. आज आपण महा MTV गप्पांच्या माध्यमातून त्यांच्याशी गप्पा मारूया आणि अध्यात्म आणि गेमिंग याची एकंदर सांगड त्यांनी कशी घातली हे जाणून घेऊया. साहिल, आपलं या गप्पांमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार, खूप खूप धन्यवाद. बोलवल्यासाठी आभारी सुद्धा. आणि मी तुमचा कार्यक्रम बघतो, खूप सुंदर आणि इन्फॉर्मेटिव्ह असतो. थँक्यू. साहिल, मला अगदी फंडामेंटल गोष्टीपासून, अगदी मूळ विषयापासून सुरुवात करायची. ती म्हणजे सायम्युलेशन गेम हा नेमका काय प्रकार आहे आणि या खेळाचं नाव तुम्ही मुमुक्षू असं ठेवलंय, तर त्या मागचा नेमका विचार काय? नक्कीच. सो मुमुक्षू ह्या शब्दाचा म्हणजे आपला संस्कृत शब्द आहे. मुमुक्षूचं मेन मिनिंग म्हणजे जो मोक्षाच्या मार्गावरती तीव्र आकांक्षा आणि इच्छा असलेला व्यक्ती जो मोक्षाच्या मार्गावरती चाललाय, मोक्ष ध्येय ठेवून चालला आहे. सो जेव्हा मी हा गेम बनवत होतो तेव्हा लाईफ सिम्युलेशन, जसं तुम्ही म्हणालात सिम्युलेशन म्हणजे काय, सो आपण गेम मध्ये आपलं जीवन जगतो. सो आता आपण जीवन जगताना आणि मोक्षाची मार्ग, सो हे दोन सगळ्यात एसेन्शियल कंपोनंट्स आहेत गेम मध्ये. म्हणजे गेम पूर्ण आपल्या जीवनावरती आधारित आहे. आणि गेम मध्ये आपल्याला फायनल गोल किंवा आपलं मेन एम असतं मोक्ष प्राप्ती. सो पूर्ण गेमचा जो फंडामेंटल विचार आहे हा आपल्या धर्माच्या 4 पुरुषार्थ या कन्सेप्ट वरती आधारित आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. सो गेम मध्ये प्लेयर मोक्षाची आकांक्षा बाळगतो, बट ते करताना त्यांचे जे आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक आणि कामिक म्हणजे जे आपले डिझायर्स असतात त्याची रायचियस पद्धतीने म्हणजे धार्मिक म्हणजे न काही चुकीचा मार्ग वापरता पद्धतीने आपल्याला हे आर्थिक आणि कामिक गोष्टी परिपूर्ण करायच्या असतात. आणि ते धार्मिक पद्धतीने हे आपलं जीवनाचं मूळ स्वरूप आहे. तेच ह्या गेम मध्ये सुद्धा उतरतं. आणि जेव्हा मी हा गेम म्हणजे विचार करत होतो तेव्हा त्याच्यात काही म्हणजे मूलभूत तत्वज्ञान होते. म्हणजे भारतीय गेमिंग ही किंवा भारतीय एंटरटेनमेंट इनफॅक्ट ही खूप म्हणजे खूप मॅच्युअर आणि खूप ऍडव्हान्स्ड वेनी विचार करतं, जीवनाकडे खूप वेगळ्या दृष्टीने बघतं. म्हणजे पाश्चात्य संस्कृती जेव्हा एंटरटेनमेंट सोर्सेसना बघते, हे मजा करण्यासाठी किंवा प्रॉपर म्हणजे जसं वर्ड बोलतो की एंटरटेनमेंटच्या हिशोबाने बघते. मजा यायला हवी,
ज्याला आपण सेन्सरी प्लेजर्स बोलतो, येस येस. त्या दृष्टिकोनातनं बघते. हम्म. पण भारतीय विचारदर्शन कम्प्लिटली वेगळा ह्याच्या आउटलुक आहे, याच्यावरती पर्स्पेक्टिव्ह आहे याच्यावरती. भारतीय विचारदर्शनामध्ये हे एंटरटेनमेंटचे जे माध्यम आहेत ते फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही आहेत. त्याचा सेकंडरी त्याचा जो आउटकम आहे किंवा त्या माध्यमातून काय मिळतं, निष्पन्न जे आहे ते एंटरटेनमेंट असू शकतं, पण प्रायमरी मूलभूत गोष्ट त्याची स्पिरिच्युअल एलिव्हेशन होती. म्हणजे आपल्या आध्यात्मिक पातळी किंवा आपल्या जीवनामध्ये सुधार व्हावा त्या खेळाच्या माध्यमातून, ही प्रायमरी किंवा हा मेन गोल होता. सो जेव्हा भारतीय विचारदर्शनाचा अख्ख्या एंटरटेनमेंट, म्हणजे तुम्ही कथक बोला किंवा कुठचं क्लासिकल फॉर्म ऑफ आर्ट बोला किंवा आता जसं मी म्हणालो गेम्स, हे सगळ्या जे एंटरटेनमेंट सोर्सेस होते, मूलभूत त्याचा स्पिरिच्युअल एलिव्हेशन आणि जीवनामध्ये कसा सुधार व्हावा हे मेन त्याचा क्रायटेरिया होता. आणि सेकंडरी क्रायटेरिया, आणि त्याच्याबरोबर एंटरटेनमेंट सुद्धा मिळायची. अगदी. सो हे जेव्हा मी ह्याची प्रॉपर क्लॅरिटी असल्यामुळे मला मुमुक्षू डिझाईन पण तसाच करायचा होता. आणि एक खूप चांगलं इन्स्पिरेशन म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी, आपण जो सापशिडी खेळतो सगळ्यात कॉमन गेम आहे, आता तो इन अ वे मिनिंगलेस झाला आहे, पण जेव्हा तो माऊलींनी त्याचा एक व्हेरियंट डिझाईन केलेला, तो जो सापशिडीचा व्हेरियंट होता खूप सुंदर होता. म्हणजे जे साप होते ते रिप्रेझेंट करायचे षडरिपू, म्हणजे ज्याला आपण काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मात्सर्य बोलतो, ते रिप्रेझेंट करायचे. आणि शिड्या म्हणजे चांगली कर्म आपण जीवनात करू शकतो. तेव्हा जेव्हा एक लहान मूल तो गेम खेळायचा, ऑटोमॅटिकली ते त्यांच्या मनात असं बिंबवलं जायचं इन अ वे, की जर म्हणजे जास्ती क्रोध केला, जास्ती मात्सर्य म्हणजे जेलसी केली किंवा कामाच्या आहारी कोण गेला तर जीवन त्याला खाली आणतं. अगदी. म्हणजे जीवनाचं एक्झॅक्ट रस किंवा मूळ जे आहे, जीवन कसं जगायचं, हे त्या मुलाला एका लहान वयातच गेमिंगच्या माध्यमातून शिकवलं जायचं. तसंच जर चांगली कर्म केली, लोकांना मदत केली, आई वडिलांची काळजी केली, आपला जो गृहस्थी असण्याचा धर्म हे केला, तर जीवन वरती घेऊन जायचं शिडीच्या माध्यमातून. तर हे ते मुलावरती लहानपणापासून संस्कार व्हायचे. तर गेम्स एसेन्शियली, गेमचा जो पर्पज होता सोसायटीमध्ये, हा संस्कार घडवणं होता. आता जो आताचे गेम्स आहेत ते कम्प्लीट 180 डिग्री अपोजिट आहेत. अगदी. म्हणून भारतीय विचारदर्शन हा खूप म्हणजे एकदम जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पण बदलतो, आणि आपला म्हणजे जगावेगळा आहे, ट्रुली जगावेगळा कन्सेप्ट भारताचा आहे. सो जेव्हा मी हे सगळं म्हणजे देवाच्या कृपेने खूप आधीपासून माझा या सगळ्या बाबतीत खूप इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे मला हे सगळं जे मूळ मुद्दे आहेत ते क्लिअर होते. तर जेव्हा डोक्यात विचार आला की गेमिंगच्या माध्यमातून ह्याला पुढे घेऊन जायचं आहे, तेव्हा हे मी खूप शुअर होतो की हे त्याचे मूलभूत तत्व असायलाच पाहिजे. अगदी. नाही तर मला दुसरा गेम नव्हता बनवायचा पाश्चात्य संस्कृतीसारखा. ते बनवणं खूप सोपं होतं, कारण का आपण सगळेच, म्हणजे इन्क्लुडिंग मी आणि आपली पूर्ण जनरेशन, आपण त्याच गोष्टीतनं वाढलोय. अगदी अगदी. म्हणजे आणि गेम्स हे आपल्याला, आपण सुद्धा आपल्या संतांनी किंवा ज्या विचारवंतांनी हजारो काळांपूर्वी हे समजलेलं होतं ना, की जे एंटरटेनमेंट सोर्सेस आहेत, एस्पेशली गेम्स, याचा मनावरती खूप दांडगा प्रभाव पडतो, खूप आणि टू अन एक्सटेंट की आपली विचारधारा, आपला विचार करण्याची क्षमता किंवा आपले आयडियाज, हे सगळे इन्स्पायर तिथून होतात. अगदी. आता ह्याच्यावरती खूप रिसर्च पेपर्स आहेत. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर, पाश्चात्य गेम्स, पाश्चात्य संस्कृतीमध्ये, US मध्ये एस्पेशली मास शूटिंग खूप कॉमन झाली आहेत. ते लहान लहान मुलांकडे गन्स असतात, मित्रांना मैत्रिणींना जाऊन गोळ्या मारून येतात. किती केसेस बघितले. ह्याच्यावरती खूप संशोधन वगैरे झाले, म्हणजे त्याच्यावरती खूप डिबेट्स पण आहेत. पण खूप रिसर्च पेपर्स त्याच्यावरती आले की त्याचा मूलभूत रिझन आहे की ते तसे गेम्स आणि एंटरटेनमेंट सोर्सेसच त्यांचे एवढे व्हायलंट आहेत. एक्झॅक्टली. की म्हणजे हे खूप नॉर्मलाइज केलं गेलंय ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्याला अशा प्रकारचे गेम्स हा एक उत्तम पर्याय असं आपण खात्रीशीर येस. आणि म्हणजे आता आपण सुद्धा लहानपणी वाढलो, आपण GTA Vice City आमच्या काळात खूप फेमस होतं. अगदी. तसंच जे आपण मारण्याचे वगैरे गेम्स खेळतो, ते नॅचरली आपल्या ह्याच्यावरती आपल्याला वाटतं की ते क्षुल्लक आहे किंवा एवढा काही फरक नाही पडत, पण ती नेग्लिजिबल जरी असेल तर ती आपण खेळतो
हजारो वेळा, तर ते नेग्लिजिबल वाढून 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 ते जेन्युइनली आपल्या डोक्यात सुद्धा नॉर्मलाइज होतं आणि त्याचा प्रभाव पडतोच आपल्या याच्यावरती. सो याच्यावरती पण सेव्हरल रिसर्च पेपर्स आहेत की कसं याचा प्रभाव पडतो. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण जो एंटरटेनमेंट कन्झ्युम करतोय गेमिंगच्या माध्यमातून किंवा कुठच्याही माध्यमातून, हे खूप महत्वाचं आहे की हे भारतीय संस्कृतीच्या निगडीत असो, एस्पेशली युवकांसाठी. कारण का ते आयडियाज, त्यांची विचारधारा, त्यांचं उरलेलं सर्व आयुष्य हे त्याच मूलभूत गोष्टींवरती चालणार आहे. सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे की पेरेंट्स सुद्धा, म्हणजे आई वडील सुद्धा, आणि इन जनरल जो ऑरेंज इकॉनॉमी ज्याला आपण बोलतो, ही इट इज भारतीय विचारधारेच्या आसपासच असणं खूप गरजेचं आहे. निश्चित आपण त्या संदर्भातला एक प्रदीर्घ प्रश्न घेणारच आहोत. खेळाचे जे फीचर्स आहेत त्याबद्दल तुम्ही आता खरं सांगितलं. मला हे विचारायचं की हा खेळ कोणत्या प्लॅटफॉर्म्सवरती, कुठल्या मीडियम्सवरती उपलब्ध असणार आहे, आणि त्यातला दुसरा प्रश्न असा की हा खेळ नेमका पार कसा पडतो, म्हणजे याची एक फंडामेंटल स्टोरी लाईन काय? सुंदर. म्हणजे पहिला प्रश्न, म्हणजे पहिल्या याचं उत्तर म्हणजे गेम 3 आम्ही माध्यमातून बाहेर आणण्याचा हे आहे. पहिलं आम्ही फिजिकल बोर्ड गेमच्या माध्यमातून आणतो आहे. आता जेव्हा मी माझी संकल्पना माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगितली, त्यांचा हा प्रश्न होता की बोर्ड गेम का, म्हणजे आजकाल तर कोण खेळत नाही चेस लुडो. पण आपण त्या चेस लुडोच्या बाहेर कधी आलोच नाही. जगात खूप मोठी इकॉनॉमी आहे बोर्ड गेम्सची सुद्धा. म्हणजे आपल्याच आजूबाजूला तुम्ही बघाल, एस्पेशली मुंबई, पुणे, मेन शहरात, बँगलोर, दिल्ली, इथे बोर्ड गेमिंग क्लब्स असतात. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं जेव्हा मी रिसर्च सुरू केलं. बोर्ड गेमिंग आता वेस्टमध्ये खूप पॉप्युलर आहे, पण द ओरिजिन्स ऑफ बोर्ड गेमिंग आर इन भारत. अगदी. आणि त्याच्या सगळ्यात मोठा प्रूफ म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहे. हे फार कमी लोकांना माहिती. म्हणजे आपण बोर्ड गेमिंग म्हणालो तर आपल्या फक्त डोक्यात येतं की अरे महाभारतात आपल्याकडे असं हे होतं की पांडव खेळलेले, दूध खेळलेले. त्याच्याही आधी आपल्या महाराष्ट्रात ग्रष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे छत्रपती संभाजीनगरच्या इथे. तिथे आपल्याकडे प्रॉपर केव्ह स्कल्पचर आहे. शिवपार्वती बोर्ड गेम खेळतात सरीपाठाचा. होय. सो तो ओरिजिन ऑफ बोर्ड गेमिंग इज फ्रॉम भारत. जो एवढा मोठा कल्चर आहे पाश्चात्य संस्कृतीत बोर्ड गेमिंगचा, नुसतं पाश्चात्यामध्ये नाही, आता तर एशियन सिव्हिलायझेशनल हे पण खूप येत आहेत. म्हणजे चायनामध्ये, जपान, साऊथ कोरिया, साऊथ ईस्ट एशियामध्ये खूप खेळलं जातात बोर्ड गेम. सो आणि मुख्यतः सेकंड हे की आता डिजिटल डिटॉक्स खूप होतोय. म्हणजे मुलांचं 10 ते 12 तासांचा स्क्रीन टाइम होतोय आणि ते ग्रे मॅटर ऍक्च्युअली कमी करतं. आणि प्लस डिजिटल गेम्स मध्ये ना की खूप एक जेंडरच खेळतो, म्हणजे मुलंच फक्त खेळतात. मुलींचं तेवढं आकलन नाहीये गेमिंग, डिजिटल गेमिंग वरती. तर मला असं नको हवं होतं की 50% आपलं पॉप्युलेशन लांब जावं. आणि प्लस एक स्पेसिफिक एज ग्रुप मधलेच मुलं पण खेळतात. म्हणजे काय ते 13 ते 20च्या आसपासची मुलं. सो मला असं काही नको होतं. मला एक ऑल एनकम्पासिंग, म्हणजे सगळे, म्हणजे अख्खा आपल्या सोसायटीचा प्रत्येक घटक येऊन खेळू शकतो असं काहीतरी मला हवं होतं. सो मला बोर्ड गेमिंग परफेक्ट वाटलं. आणि सगळ्यात म्हणजे एक कमी लेस नोन फॅक्ट इज की आजकाल ना खूप म्हणजे फॅमिली एक्स्ट्रा टाइम असं होत नाही. सो बोर्ड गेमिंग ते सुद्धा खूप प्रमाणात सॉल्व्ह करतं. सो बोर्ड गेमिंग पहिला व्हर्जन जो आता इमिडिएट आमचा लॉन्च होतोय, दुसरा डिजिटल असणारच आहे. म्हणजे आपण धावू पळू नाही शकत, किती पण आपल्याला त्याचे फ्लॉज माहिती असतील तरी फंडामेंटल सोर्स ऑफ हे आहे तर डिजिटल मध्ये. आणि तिसरा व्हर्जन व्हर्च्युअल रियालिटी मध्ये येतं. सो हे 3 मेन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती गेम रिलीज होतोय. सेकंड तू विचारलंस की त्याची स्टोरी लाईन, बेस लाईन कशी आधारित आहे. सो गेम जसं मी सांगितलं लाईफ सिम्युलेशन आहे, म्हणजे आपण जीवन जगतो त्याच्यावरती. सो जो सूत्रधार आहे किंवा जो युजली आपण गेम्स मध्ये आपण कुठचा राजा, प्रिन्स किंवा कोण सेज वगैरे म्हणून खेळतो, गेम मध्ये आपण स्वतः आपण सूत्रधार आहोत. म्हणजे यू रिप्रेझेंट युअर सेल्फ इन द गेम. आपण जीवन कसं बघतो, आपण जीवन कसं जगतो, आपल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या शिक्षणाप्रमाणे किंवा आपल्या संस्काराप्रमाणे आपण जगतो. एक्झॅक्ट सेम गेम मध्ये सुद्धा होतं.
सो गेम जसं मी सांगितलं 4 पुरुषार्थांवरती आधारित आहे. आपण 4 आश्रमातनं जातो. हो. बेसिकली गेम आपल्या जो गृहस्थाश्रम आहे त्याच्यावरती मेन गेम गृहस्थाश्रमावरती आणि वानप्रस्थाश्रमावरती आहे. हा. तर आपण गेम मध्ये 4 गोष्टी मेन आपल्याला नॅव्हिगेट करायच्या असतात. म्हणजे एक गेम मध्ये आपल्याला एक आदर्श हिंदू पद्धतीने जीवन कसं जगायचं ह्याच्यावरती हा गेम आहे. तर आता तुम्ही विचाराल आदर्श हिंदू पद्धती काय आहे, नॅचरल प्रश्न आहे किंवा ते विवादास्पद होऊ शकतं नॅचरली. पण 4 ह्या गोष्टी मूलभूत आहेत एका गृहस्थी जीवनात. ते आहेत आपल्या पर्सनल काही तुमचे गोल्स आणि अम्बिशन्स असतील त्याच्यात सक्सेसफुल होणं. दुसरं आपली पारिवारिक जबाबदाऱ्या. तिसरं आपली एक आध्यात्मिक जर्नी. आणि चौथं आपल्या समाजाप्रती देशापोटी आणि धर्मापोटी जी आपली जबाबदारी किंवा कॉन्ट्रीब्युशन आहेत ते 4 गोष्टी. तर ह्या 4 गोष्टींचा एक प्रॉपर बॅलन्स करून तुम्हाला जीवन तुमचं गेम मध्ये जगायचंय. आणि हे 4 गोष्टी बॅलन्स करताना तुम्ही अख्खं भारत भ्रमण करतात. भारत भ्रमण आणि गेम फक्त आपल्या जो भारतीय भूगोल आहे त्याच्यावरती लिमिटेड नाहीये. म्हणजे जो आपला अखंड भारत किंवा आता अखंड भारत जरी म्हटलं तरी आपल्याला फक्त काय पाकिस्तान, बांगलादेश, मॅक्झिमम अफगाणिस्तान पर्यंत माहिती. पण भारतीय सिव्हिलायझेशनल बाउंड्रीज मॉडर्न डे सिरियापर्यंत स्ट्रेच करायची. मॉडर्न डे सिरिया आणि साऊथ ईस्ट एशिया म्हणजे जावा, बाली पर्यंत. म्हणजे एवढा मोठा हे कुणालाच माहिती नाही. आपले इन्फ्लुएन्सेस ईस्टर्न आफ्रिकामध्ये होते. तर हे सगळं गेम मध्ये मिळतं. आणि आपण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपले शिक्षण खूप दिल्ली सेंट्रिक इतिहासामध्ये झाले, खूप मुघल सेंट्रिक हे झाले. म्हणजे भलेही आपण ह्याच्यावरती गर्व करतो की आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास माहितीये, पण किती जणांना राजाराम महाराजांचा इतिहास माहितीये, किती जणांना थोरले शाहू महाराजांचा इतिहास माहितीये. आणि त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन तेवढंच दांडगं आहे, तेवढंच मोठं आहे निश्चित. सो आणि हेच प्रत्येक राज्यात आहे. म्हणजे केरळच्या लोकांना स्वतःचं पण माहिती नाही, बाजूचं माहिती नाही, तर बाकीच्या राज्यांचं तर सोडूनच द्या. सो हे जेव्हा गेम बनवता मला हे खूप महत्वाचं वाटलं की जेव्हा आपला गेम कोण खेळेल ते एक केरळची मुलगी जेव्हा खेळेल हा गेम तेव्हा ऑटोमॅटिकली ती लडाखच्या इतिहासाबद्दल, लडाखच्या सभ्यतेबद्दल, त्यांच्या कल्चरबद्दल, त्यांचे जे लोकल हिरोज आहेत त्यांच्याबद्दल तिला ज्ञान मिळतं, त्यांच्या लोकल आर्ट बद्दल ज्ञान मिळतं. तसंच जेव्हा एक आसामचा मुलगा मुलगी गेम खेळतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली ओडिसाचा जो आर्ट आहे म्हणजे पट्टचित्र असो किंवा त्यांच्या ओडिसी डान्स असो किंवा त्यांचे लोकल हिरोज असो, त्यांचे कल्चर असो, त्याबद्दल ऑटोमॅटिकली ते इंट्रोड्यूस होऊन जातात. सो हे सगळं खूप मूलभूत स्टोरी आहे. आणि हे सगळं करताना आपण गेम मध्ये आपल्याला सिद्धी म्हणजे सुपर पॉवर्स वगैरे सुद्धा आपण अनुभव करू शकतो. सो गेम बनवताना म्हणजे हे खूप ज्ञानचा पार्ट झाला, बट गेम तितकाच स्ट्रॅटेजिक आणि तितकाच एंगेजिंग आहे. खूप कॉम्पिटिटिव्ह आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या ह्याच्यात खूप विचार करून खेळावं वगैरे लागतो. जेव्हा सुरुवातीला आम्ही 6, 7, 8 जण सुद्धा खेळायची पण लोक एवढा विचार करायला लागले की आम्हाला तो टाइम म्हणजे टाइम खूप वाढत होता म्हणून आम्ही 4 लोकांवरतीच तो आता सीमित केलाय. सो इट इज नाव अ 4 प्लेअर गेम. अच्छा, नाही अगदी बरोबर आहे. आणि आसे तो हिमाचल असा त्याचा एक स्पेक्ट्रम आहे जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे यातली. आपण मगाशी चायना आणि साऊथ ईस्ट एशिया या देशांचा उल्लेख केला, तर मला असं विचारायचं की गेमिंग म्हटलं की हे देश आपल्या नजरेसमोर येतात, तर साधारण आता आपल्याकडे भारतामध्ये साधारण या गेमिंगचं सध्या जे काही चित्र आहे ते कसं आहे? फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्याशी कम्पेअर आपलं तेवढं प्रमाणात होऊ नाही शकत, कारण का आपलं खूप इनऑर्गॅनिक ग्रोथ केली गेली आहे. म्हणजे आपली सरकार खूप ऍक्टिव्ह झाली, त्यांना महत्व कळलं की ऑरेंज, नॉट जस्ट ऑरेंज इकॉनॉमी बट म्हणजे इकॉनॉमीच्या संदर्भातच नाही, ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये इमेन्स सॉफ्ट पॉवर पोटेन्शियल आहे. खूप म्हणजे इनफॅक्ट हायएस्ट सॉफ्ट पॉवर पोटेन्शियल हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीकडेच असतं. आणि गेमिंग त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं का, कारण का ते डायरेक्ट युथ वरती हे होतं. म्हणजे तुम्ही इन अ वे तुमचं फ्युचर सिक्युअर करतात. आता एक मी तुम्हाला इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतो. आपल्या जी ही 14 ते 25 वर्षाची आपल्या मुली आहेत देशभराच्या, त्यांना एका देशाप्रती खूप अट्रॅक्शन आहे, कोरिया. के पॉपमुळे, त्यांच्या के ड्रामाजमुळे.
आता ह्या मुली जेव्हा मोठ्या होतील किंवा कुठच्या महत्वाच्या पोझिशन्स वरती जातील किंवा नाही जरी गेले, जनरल कन्सेन्सस मध्ये एका त्या देशाप्रती नॅचरल सॉफ्ट कॉर्नर त्यांना असणार की नाही. निश्चित. हा, तर हा तो सॉफ्ट पॉवरचा प्रभाव असतो आणि एवढा दांडगा असतो. सो हे खूप महत्वाचं आहे की आपण आपली सॉफ्ट पॉवर डेव्हलप करायची. आणि सॉफ्ट पॉवर पण अशी की आपल्या त्या संस्कृती म्हणजे आपल्या त्या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून आपली संस्कृती, आपली विचारधारा ऑटोमॅटिक प्रपोगेट होते देशभरात. आता आपण जीन्स घालतो, हे घालतो, हे का घालतो? कारण ती पाश्चात्य अमेरिकन संस्कृती हॉलिवूड थ्रू, कल्चर थ्रू आपल्यावर बिंबवण्यात आली आहे. टू एन एक्सटेंट आपण आपले जे लोकल हजारो वर्ष घालत होतो सदरा किंवा धोती, ते आपण हे करून आता जीन्स आणि टी शर्ट घालतो. ही पॉवर आहे सॉफ्ट पॉवरची. तर ऑटोमॅटिकली आपण 20% हेच झालोय त्या संस्कृतीला. सो साऊथ ईस्ट एशिया आणि चायनामध्ये एस्पेशली हे चायनाचे अँबिशन्सच तसे आहेत. आपले पण फॉर्च्युनेटली आपल्याला लिडरशिप चांगल्या मिळाल्यामुळे आपण तो जो विश्वगुरु हा जो टार्गेट आपण ठेवलाय, एवढं मोठंच आपल्याला ड्रीम करावं लागेल जर आपल्याला अशा बलाढ्य देशाबरोबर कम्पीट करायचं असेल. सो जेव्हा चायना सारखा देश आपल्यापेक्षा 8 पटीने जास्ती ऑरेंज इकॉनॉमीवरती भर ठेवतो, तर हा गॅप आपल्याला कमी करावा लागेल. आता एक तुम्हाला खूप मोठं उदाहरण देतो. चायनामध्ये 4-5 वर्षापूर्वी एक गेम आला, त्याचं नाव होतं द लेजंड ऑफ वुकोंग. ओके, खूप फेमस झाला म्हणजे लिटरली असं इट ब्रोक द वेस्टर्न मार्केट. तेव्हा चायनीज गव्हर्नमेंटला कळलं की अरे आपण हजारो करोड या कॉन्फ्युशियस सेंटर्स मध्ये टाकतोय. कॉन्फ्युशियस म्हणजे त्यांचा मोठे विचारवंत होते, आपल्या जसे चाणक्य किंवा समर्थ नामदास बोलू शकतो तसे. तर त्यांनी विचार केला आपण हजारो करोड ह्याच्यात टाकतोय. आणि हे बाकीच्या थिंक टँक्स वगैरे सुद्धा, आता मी जिओ पॉलिटिक्स वरती खूप लिहितो वगैरे, सो मला ह्याचं खूप चांगली आयडिया होती की त्यांना कळलं की आपण हजारो करोड ह्या गोष्टींवरती खर्च करतोय की आपली कल्चर परत हे व्हावं, पण त्या एकाच गेमनी एवढं वेस्टर्न वर्ल्डला आपल्या संस्कृतीबद्दल कळलं. आता हा जो गेम आहे द लेजंड ऑफ वुकोंग, हा सॉन वुकोंग ह्या पात्रावरती आधारित आहे. ईस्ट एशिया मध्ये बुधानंतर सगळ्यात फेमस मायथॉलॉजिकल फिगर इज ऑफ सॉन वुकोंग. आता हे तुम्ही नाव ऐकलेत कधी, सॉन वुकोंग? नाही, प्रथमच ऐकतोय. इट इज बेसिकली द एंटायर इन्स्पिरेशन फ्रॉम हनुमान. अच्छा, ओके. कम्प्लीट म्हणजे मंकी गॉड पासून ते अख्खी हे इन्स्पिरेशन इज फ्रॉम हनुमान, तुम्हाला क्लिअरली दिसेल. आणि तुम्ही अॅनिमे कधी बघितलेत का? अगदी. आपल्या जनरेशन मधलं सगळ्यात फेमस कार्टून तुम्ही बोलत तर ड्रॅगन बॉल झी. त्याचा जो मेन कॅरेक्टर आहे गोकू, त्याचं नाव पूर्ण आहे सॉन गोकू. ओके. तर तो सॉन गोकूचा कॅरेक्टर इज इन्स्पायर्ड फ्रॉम सॉन वुकोंग, विच इज इन्स्पायर्ड फ्रॉम हनुमान. आता चायना जी जगात लीडर आहे ऑरेंज इकॉनॉमीमध्ये, पण त्यांचं अख्खं कल्चरचं इन्स्पिरेशन भारतात नाही. आता हे गेम मध्ये आपण खेळता खेळताच शिकतो. एक खोतान म्हणून जागा आपण गेम मध्ये जातो. ही खोतान इज कोणाला खोतान विचारलं कोणाला माहिती, खूपशा इतिहासाच्या स्टुडंट्सना नाही माहिती. म्हणजे मी गेम जेव्हा हंसराज कॉलेज, फेमस कॉलेज आहे दिल्लीचं, तिकडे MA इन हिस्ट्री वाल्या मुलांबरोबर हे केलं, त्यांना काहीच हे सगळं माहिती नाही. खोतान हे राज्य मॉडर्न डे शिंजियांग मध्ये येतात. ते शिंजियांग खूप इतर कारणांसाठी फेमस आहे. तर पण त्याची स्थापना एका भारतीय राजाने केली आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या ग्रेट ग्रँडसन कुस्थान मौर्याचं स्थापित राज्य आहे ते. आता हे कोणालाच माहिती नाही. चायनामध्ये आणि इव्हन जपानमध्ये भारताचा ऍक्च्युअल आधीचं नाव होतं टियानझू. तर हे टियानझू चायनीज मध्ये बोलायचे आणि तेंजिकू जॅपनीज मध्ये बोलायचे. दोन्ही याचं मिनिंग आहे सेंटर ऑफ हेवन. म्हणजे स्वर्गाचं मधला भाग म्हणजे भारत. हे भारताचं नाव होतं. आता जे होत आहे ते म्हणजे ती कम्युनिस्ट पार्टी आल्यानंतरच सगळं सोडून द्या, पण जे मूलभूत चायनीज आहे म्हणजे त्यांचं जे शाओलिन कल्चर आहे ते पण भारतात इन्स्पायर्ड आहे. हे सगळं आपण गेम मध्ये शिकतो. अगदी. आणि हे सगळं ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे तुम्हाला असं काय लादलं जात नाही की शिका. म्हणजे नॅचरली गेमच्या फ्लो मध्ये हे सगळं पार्ट आहे हा सगळा गेमचा. सो हे खूप महत्वाचं आहे कळणं मुलांना सुद्धा. आणि त्याच आधारावरती गेम आहे की
म्हणून हे खूप महत्वाचं आहे की भारतीय गव्हर्नमेंट सुद्धा आपण सुद्धा खूप ह्याच्यावरती भर द्यावी, ऑरेंज इकॉनॉमी ॲज अ होल. आणि जे हे कम्पॅरिझन्स आहेत ना, हे खूप महत्वाचे आहेत. आपल्याला इम्पॉर्टन्स सुद्धा कळायला आणि आपण किती अजून ह्या क्षेत्रात इन्व्हेस्ट होणं गरजेचं आहे अगदी ह्या ह्याच्यावरती. अगदीच. पण हे आपली लिडरशिप एवढी म्हणजे चांगली आपल्याला लाभली आहे, त्याने इमिडिएटली हा पेन पॉईंट जाणला. हो. आणि तुम्ही बघाल की मोदीजी स्वतः म्हणजे एका देशाचा सगळ्यात महत्वाचा माणूस स्वतः गेमर्सना भेटला, गेमिंग अवॉर्ड स्टार्ट केले. सो खूप म्हणजे इट वॉज अ परफेक्ट स्टेप इन द राईट डिरेक्शन. फक्त ते अजून म्हणजे कसं आहे माहितीये, फक्त तेच करतात असं वाटतं. म्हणजे युजली टॉप डाऊन अप्रोच मध्ये ते डाऊन लोकांनी पण जे ब्युरोक्रॅटिक हर्डल्स वगैरे ते खूप ह्या क्षेत्रात आहेत. सो हे पण खूप महत्वाचं आहे की ऍड्रेस करू. आणि इमिडिएटली आपण पण ते जाणलं. मोदीजींनी स्वतः म्हणजे आता तुम्ही प्रत्येक त्यांच्या स्पीचमध्ये प्रत्येक इश्यू जे ते हायलाइट करतात त्याचा खूप डीप इम्पॅक्ट होतो आणि खूप लॉंग टर्म ते विचार करतात. मोदीजींनी 2024च्या इंडिपेंडन्स डे स्पीचला, 2025च्या इंडिपेंडन्स डे स्पीचला ह्या गोष्टींबद्दल बोलल्यात की गेम्स IKS रिलेटेड बनवा. एवढा महत्वाचा मुद्दा आहे हा. पण ते ग्रासरूट मध्ये अनफॉर्च्युनेटली तेवढं होत नाही, कारण का लोक फक्त त्या एकाच माणसाला महत्व कळलंय असं वाटतं. तर हे खूप महत्वाचं की केवढा मोठा प्रभाव पडतो या सॉफ्ट पॉवरचा. अगदी. आणि हे ग्रासरूट्स मध्ये येणं खूप महत्वाचं. निश्चितच. खरं माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलंय, पण त्यातला एक भाग मी तुम्हाला विचारतो. आता सगळा जमाना एआयचा आहे. एआय तारक पण आहे आणि मारक पण आहे. तर मग अशा प्रकारचे गेम्स जेव्हा आपण डेव्हलप करतो, तर साधारण एआय मुळे किती फायदा होतो, किती तोटा होतो? आणि दुसरं असं भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्यात आव्हानं कुठली आहेत? आता हे खूप थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल बोलू शकतो, होऊ शकतं. एआयचे खूप फायदे आहेत. म्हणजे त्याच्यावरती काहीच वाद नाही. एस्पेशली रिसर्च मध्ये म्हणा किंवा स्केल, टाइम, 1000 पटीने फायदे आहेत. पण जेव्हा तुम्ही एआय आणि रोबोटिक्स हे करतात, एकत्र आणतात, म्हणजे जे कंबाईन करतात एआय बेसिकली इट इज अ सुपर ह्युमन ओनली. म्हणजे रोबोटिक्स एसेन्शियली माणसाच्या फिजिकल गोष्टी करतं आणि एआय माणसाच्या मेंटल गोष्टी करतं. इट इज अ रिप्लेसमेंट फॉर ह्युमन्स. आता मी जिओ पॉलिटिक्स वगैरे मध्ये बघतो तर हे इट इज क्लिअर. ओके, ह्याच्यावरती काही वाद करण्यासारखं हेच नाही. चायना 2021 म्हणजे 17 मध्ये जेव्हा आपले त्यांच्यावर इनिशियल क्लॅशेस झाले भूटान च्या मुद्द्यावरनं, किंवा नंतर हे त्यांना कळलं की भारताशी हाय अल्टिट्यूड टेरेन वरती हे काही होऊच शकत नाही. कारण का त्यांच्या आपल्याकडे लोकल टिबेटन्स आपल्या आर्मीत हे होतात, त्यांना त्या म्हणजे सियाचेन वगैरे वरती ते कम्पीटच नाही करू शकत. तेव्हापासूनच ते रोबोटिक्स मध्ये म्हणजे माणसं ठेवण्यापेक्षा रोबोट्सना ते बॉर्डरवरती हे करायचं, ते तेव्हापासून ते विचार करतात. सो एआय प्लस रोबोटिक्स इज डेफिनेटली अ बिग चॅलेंज. खूप मोठा परिवर्तन ह्या पिरियड मध्ये होणार. नॅचरली क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला पण ह्याचा खूप मोठा धक्का लागणार. आणि हे आपण बघतोच आहे. म्हणजे आता छोट्यात छोट्या गोष्टीला, आता हा एवढा सुंदर लोगो डिझाईन केलाय, आता कोणाच्या तरी खूप इंटेन्स ब्रेनस्टॉर्मिंग नंतर हा आलाय. पण असाच हे आता 30 सेकंदात एआय प्रॉम्प्ट करून तुम्ही हा बनवू शकता. म्हणजे ह्या पूर्ण त्या 3 जणांचे जो रोजगार होता तो नॅचरली ऑटोमॅटिकली मिटणार. सो आणि ह्याच्यावरती आता तुम्हाला माहितीच आहे, चेस वगैरे सारख्या ह्याच्यात म्हणजे जो आता चेसचा सगळ्यात मोठा सॉफ्टवेअर आहे स्टॉकफिश वगैरे हे, किंवा डीप ब्ल्यू जो आधी होता, जेव्हा तो अल्फा झिरो म्हणून आता एआयचा नवीन हे आलेला, अल्फा झिरोनी लिटरली जो हजारो वर्षांचा चेसचा इतिहास आहे तो त्यांनी काही ह्याच्यात अल्गोरिथम त्यांनी हे केले. आणि अल्फा झिरोनी ऍक्च्युली जो बेस्ट इंजिन्स आहेत किंवा जो हजारो वर्षांचा 100 वर्षांचा जो डेटा आहे चेसचा, त्याच्या अनुषंगाने त्यांनी बनवून त्यांनी बेस्ट ह्याला हरवलं. सो हा केवढा अलार्मिंग ही गोष्ट. तरी क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये पण हा खूप मोठा अपहील किंवा एक चेंज होणार आहे. सो ते नॅव्हिगेट करणं डेफिनेटली अवघड आहे. पण लोक जर तेवढी
इन्व्हॉल्ड राहिली याच्यात तर मे बी काही होऊ शकतं, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट. अगदी. हा. आपण ऑरेंज इकॉनॉमी बद्दल बोललो. 26-27च्या बजेटमध्ये साधारण त्याचा उल्लेख झाला आणि देशभरात 15,000 शाळांमध्ये आणि 500 कॉलेजेसमध्ये कॉन्टेंट क्रिएशन लॅब्स आता शासनाला बनवायचे आहेत. तसं ते धोरण आहे. तर बेसिकली मला प्रश्न जो विचारायचा की यातनं अशा प्रकारच्या लॅब्समधनं किंवा अशा प्रकारच्या योजनांमधनं पैशाचा जो स्केल आहे तो भारतात कॉन्टेंट क्रिएशनचा पैशाचा स्केल कुठपर्यंत जाऊ शकतो? किती संधी आहे त्याच्यामध्ये? संधी अनलिमिटेड आहे. हं. संधी हायेस्ट आहे. सी, कॉन्टेंट क्रिएशन, कॉन्टेंट येतं कुठून? हं. कॉन्टेंट म्हणजे तुम्ही एकदम असं मूळ बघितलं, सोर्स बघितलं, जे डोक्यातनं आपल्या येतं ते त्याला पण एक इन्स्पिरेशन लागतो. अगदी. इन्स्पिरेशन याला इतिहास लागतो. हं, हं, हं. सगळ्यात जास्त इतिहास आपल्याकडे आहे. अगदी. आता अनफॉर्च्युनेटली लोकांना एवढं डीप नाही जात, पण आपण त्या इतिहास किंवा सिव्हिलायझेशनल स्टोरीज वरती पण चायनाशीच कम्पीट करतो. पण का वेस्टमध्ये कोणाला विचारलं की ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन कुठची, तर अनफॉर्च्युनेटली जरी चायनीज सिव्हिलायझेशन 3,000 साल ओल्डच आहे, जास्ती काही नाही. भारताची 3-4 पट मोठी आहे, हं. प्रूव्हन. हो. पण तरी पण ते एकाच ह्याच्यात क्लब केले जातात हं. की चायनीज आहे, इंडियन आहे, इजिप्शियन आहे. हं. पण ह्या दोन, आता मी चायनाचे केवढे उदाहरण दिले की त्यांचं जे मूलभूत सिव्हिलायझेशनल गोष्टी आहेत त्यांचं इन्स्पिरेशन भारत आहे. हं, हं. पण अनफॉर्च्युनेटली आपण एकत्रच क्लब केले जातो. अगदी. सो हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला म्हणजे ह्या संदर्भात खूप खोलवरती जाऊन भारताचं हे करावं लागणार आणि लोकांपर्यंत हे पोचत नाही. हं, हं. सो ह्या बाबतीत खूप लक्ष द्यावं लागेल. आपण नॅरेटिव्ह मध्ये कमी पडतो. खूप कमी पडतो. हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण म्हणून ही संकल्पना चांगली आहे की जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन ग्रासरूट्स पर्यंत तुम्ही घेऊन जाताय तेव्हा ते ऑटोमॅटिकली आजूबाजूला स्प्रेड होतं. सो आणि आपल्याकडे खूप खूप कला भरभरून आहे, फक्त तो प्लॅटफॉर्म आपल्याला तेवढा मिळत नाही. तो म्हणजे आयडिया खूप सुंदर आहे, म्हणजे खूप इनोव्हेटिव्ह आणि खूप गरजेची आहे, पण ते ग्रासरूट्स मध्ये इम्प्लिमेंट होणं थोडंसं चॅलेंजिंग आहे. म्हणजे आता मी बघतो आपल्याकडे इनिशिएटिव्ह खूप घेत आहेत लोक, पण ती फायनान्शियल मसल किंवा फायनान्शियल बॅकिंग तेवढी नाही. म्हणजे जो आपण चायनीज उदाहरण बघितलं, त्यांना खूप इझिली त्यांना जेव्हा इम्पॉर्टन्स कळलं आणि हे ह्याच्यात गव्हर्नमेंट काहीच नाही करू शकत. म्हणजे जेव्हा आपण डेमोक्रेटिक सेटअप मध्ये राहतो, चायनामध्ये एक सिग्नेचर केलं तर कोणी त्याच्या मध्ये येऊ नाही शकत. अगदी. आपल्याकडे म्हणजे आता मेट्रो सारखं एवढं महत्वाचं प्रोजेक्ट मध्ये पण किती अडथळे आले. जेव्हा म्हणजे आपल्याला तर केवढी गरज होती, एस्पेशली आता दादर मध्ये आपण राहतो ते म्हणजे एका डब्यात 10,000 लोक भरलेली असतात. तर म्हणजे एका लहान मुलाला पण माहित होतं की गरज केवढी, पण त्याच्यात पण केवढे अडथळे आणले. तर अशा सगळ्या गोष्टींना आता 10 मल्टिप्लाय करा हजारांनी. तर हे खूप महत्वाचं आहे की लोकांना त्याचं महत्व कळायला हवं आणि त्या दिशेने सरकारचं खूप सुंदर पाऊल आहे. पण ऍट द एंड ऑफ द डे हा फंडिंग खूप मोठा इश्यू होता. हे माझ्या बाबतीत पण झालं. मी पण 1-2 स्टार्टअप बघतो जे खरंच रेव्होल्युशनरी गोष्टी करत आहेत, त्याचा इम्पॅक्ट खूप डीप होऊ शकतो. पण ती कारण का आम्ही सगळे असे नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीतनं आपण येतो, टिपिकल मराठी बॅकग्राऊंड मधनं येतो, तर फर्स्ट ऑफ ऑल ते आपली अर्धी एनर्जी किंवा अर्धी ते कन्व्हिन्सिंग मध्येच जाते आपल्या परिवाराला, आपल्या म्हणजे जे हितचिंतक वगैरे आहेत सगळ्यांना. पण ती जर बॅकिंग असेल ना, तर तो खूप मोठा हर्डल ऑटोमॅटिकली पार होतो. आणि ह्या गोष्टी म्हणजे ते कळत नाही लोकांना, पण हे जेन्युइनली नॅशनल इम्पॉर्टन्सच्या गोष्टी आहेत. सॉफ्ट पॉवर आपण एक्झर्ट करणं, इट इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. तेव्हा म्हणून हे पण खूप गरजेचं आहे की त्याचा इम्पॉर्टन्स लोकांपर्यंत कळावा आणि ह्या इकोसिस्टमला बॅकिंग पाहिजे तशी सरकार थ्रू, आणि सगळं आपण सरकारकडे नाही मागू शकत. म्हणजे हे प्रायव्हेटली ओन गोष्टी सुद्धा यायला हव्या. सो हे समाजामध्ये ह्याचं महत्व कळून याची प्रॉपर एक इकोसिस्टम बनणं खूप गरजेचं आहे. अगदी अगदी अतिशय महत्वाचा मुद्दा खरं तुम्ही सांगितलात. मला खरं शेवटाकडे यायचंय, पण मला त्या शेवटामध्ये साधारण तुमचा जो जीवन प्रवास आहे आतापर्यंतचा, तर त्याच्याकडे खरं ते जाणून मला घ्यायचंय. एक तर ब्रिक्समध्ये तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलं एका अतिशय महत्वाच्या कार्यक्रमात, आणि बिझनेस स्कूलचे विद्यार्थी तुम्ही राहिला आहात, स्टार्टअप तुम्ही हँडल करता, त्या क्षेत्रात तुमचा एक
यशस्वी नाव आहे. तिथपासून ते अध्यात्म, भारतीय विचारदर्शन आणि त्याच्यावर आधारित एखादा गेम, तर हा जो सगळा प्रवास आहे, हा प्रवास याच्याकडे तुम्ही कसं बघता? हां, म्हणजे आता मी इन अ वे ह्या सगळ्या म्हणजे गोष्टींमध्ये लहानपणापासून माझा इंटरेस्ट होता. म्हणजे माझ्या आईमुळे, माझ्या वडिलांमुळे, आईमुळे स्पेशली हं. अध्यात्माशी खूप माझं जवळचं हे होतं. हं. पण ते नॅचरली जो आपल्या एका रिबेलियस 90sचा किंवा 2000चा आपण तो फेज असतो, हं. की आपण अरे मला सायंटिफिक प्रूफ हवं. मी कार्ल मार्क्सला 7वीत 8वीत असताना वाचलं. सो तो म्हणजे 10वीत 11वीत येईपर्यंत ते कळलेलंच होतं की किती बोगस आहे ते सगळं. बट आपल्याला तो एक्सपोजर जेव्हा मिळतो तेव्हा आपल्याला मला एक चांगलं ब्रॉडर होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह मिळाला या सगळ्याकडे. हं. आणि जेव्हा आपला इतिहास किती तोडून मोडून प्रेझेंट केला केला जातो, जातो. तेव्हा ते मला एक प्रॉपर हे मिळालं. तेव्हा हा मला एक मोठा पेन पॉइंट कळला की आपल्या ग्रासरूट्समध्ये किंवा आपल्या नॉर्मल माणसाला आपला इतिहास जसा पाहिजे तसा माहिती नाही. हं. आणि तो खूप डिफिटिस्ट मेंटॅलिटीमध्ये आपल्याला शिकवला जायचा. ॲब्सोल्युटली. सो हे पेन पॉइंट्स मला खूप जाणवले गेले. आणि त्यासाठी मी त्यावेळेला 2 आमचे असे सोशल ऑर्गनायझेशन्स पण मी स्टार्ट केलेले. एक भारतम रिअवेकनिंग होतं. हं. भारतम रिअवेकनिंगमध्ये आम्ही युथ जे असतं म्हणजे जे 15 ते 35 या एज ग्रुपमध्ये आम्ही डिस्कशन सेशन्स ठेवायचो, डिबेट सेशन्स ठेवायचो. हं. म्हणजे हे 2015च्या आसपासपासून मी ते सुरुवात केलेली, की राम मंदिरचा इश्यू त्यावेळेला आम्ही डिस्कस केलेलं खूप. तर मला माहितीये मी किती माझे मित्र-मैत्रिणी मी गमावलेत माझ्या ह्या प्रखर बोलण्यामुळे. बोलण्यामुळे. सो मला ह्या सगळ्या बाबतीत मी खूप आधीपासून इन्व्हॉल्व्ह होतो. सो मला जे सोसायटीचे जे मुद्दे, गरज आहे ती मला कळलेली. आणि त्याच्यानंतर मला हा अनुभव झाला, की आपण हे असे लेक्चर्स देऊन किंवा बुक्स वाचायला सांगून ह्यानी काही फरक नाही पडत. हं. म्हणजे आम्ही भारतम रिअवेकनिंगमध्ये सुद्धा जे आम्ही डिस्कशन्स करायचो, खूप हाय लेव्हलचे डिस्कशन्स व्हायचे. पण तिथे लोकं त्या रूम सोडून गेल्यानंतर त्याच्या नॉर्मल जीवनात जेव्हा आपण जातो, हं, तेव्हा हं. ते सगळं विसरून जायचे. अगदी. तर तेव्हा मला रिअलाईज झालं, की हे जेव्हा जर ॲक्चुअली असं लाँग लास्टिंग इम्पॅक्ट जर हवा असेल किंवा ते जास्ती काळापर्यंत हे हवं असेल, तर हं. एकच माध्यम आहे एंटरटेनमेंट. हं. ते म्हणजे आपण रामायण, महाभारत सुद्धा एवढं हजारो वर्ष मेन टिकलं, ते कारण का ते रामलीलामधनं बाहेर आलं. हां, हां. म्हणजे आता ते लिहिलं गेलं सुद्धा काव्य फॉर्मॅटमध्ये आहे ते. हं. सो आपल्या संस्कृतीने सुद्धा हे जाणलेलं, की एंटरटेनमेंट सोर्सेसच्या माध्यमातूनच आपण असे डीप कॉम्प्लेक्स आयडियाज पुढे नेऊ शकतो. हं. सो ते सगळं माहिती असल्यामुळे ते मला गेममध्ये देवाच्या कृपेने म्हणजे इन्कल्केट करायला सोपं पडलं. हं. आणि हे म्हणजे माझं गेमिंगशी एकदम जवळचं नातं नव्हतं. म्हणजे हं. मी जे नॅचरली नॉर्मल मुलं जे खेळतात तेच सगळे गेम्स खेळलेलो. पण मला त्या क्षेत्राचं इम्पॉर्टन्स कळलं कारण का मी जिओपॉलिटिक्स वरती माझा खूप अभ्यास होता. हं. सो इम्पॉर्टन्स कळल्यामुळे जसं मी सांगितलं की मला फाउंडेशन काय गेमची असणार हे माहिती होतं. हं. पण हे सगळं एका गेमिंगच्या फॉर्मॅटमध्ये कळणं आणि ते एंटरटेनिंग आणि मजेशीर असणं हे खूप चॅलेंजिंग होतं. हं. हं. सो ते मला देवाच्या कृपेने करता आलं. ते म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट होतं. तर ह्या खूपशा कॉम्प्लेक्स आयडियाज म्हणजे गेममध्ये माया काय आहे, हां. गृहस्थ धर्म काय असतो, 4 आश्रम, 4 पुरुषार्थ, पंचऋण हे खूप कॉम्प्लेक्स इंट्रिकेट कॉन्सेप्ट्स आहेत ते गेममध्ये इंट्रोड्यूस होतात. हां. आणि प्लस त्याचा विस्तार म्हणजे खूप हाय लेव्हलचं डिटेल नॉलेज. आता जसं मी खोतांचं एक्झाम्पल दिलं चायनाचं. हं. तसंच प्रत्येक राज्याचा त्यांचा लोकल इतिहास हे सगळं जाणून घेणं हे खूप डिफिकल्ट काम आहे. हं. खूप अवघड आहे. म्हणजे जर आता कोणी सुरुवात केली मुमुक्षू बनवायला, तर फक्त 4-4.5 वर्ष हे ते कॉन्सेप्ट बद्दल समजायला किंवा ह्या रिसर्च पर्पजेसमध्येच जातील. हं. एवढं हे आहे. सो म्हणजे खरंच ते असं ते देवीची कृपा झाली, की लहानपणापासून ह्या क्षेत्रात खूप इंटरेस्ट असल्यामुळे नॅचरली ते इझिली ट्रान्सलेट करता आलं मला गेमच्या मध्ये. म्हणजे ते असं आधी मला वाटायचं, की अरे उपयोग काय एवढं सगळं ज्ञान असून. आता मी ब्रिक्समध्ये पण जेव्हा मी जिओपॉलिटिक्स वरती भारताचं प्रतिनिधित्व केलेलं, तेव्हा पण मला कळलेलं, की किती भारताबद्दल चुकीच्या गोष्टी या लोकांना माहिती आहेत. हं. हं. म्हणजे त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल भारताचं हे ह्याच्याबद्दल कॉन्ट्रिब्युशन बद्दल माहिती नव्हतं.
सो मला ते नरेटिव्हची पॉवर कळली. हम्म. आणि त्यांना आपण बुक देऊन सांगू नाही शकत की अरे वाचा भारताबद्दल. त्यांना अशाच माध्यमातून आपण त्यांच्याकडे पोहोचू शकतो. हम्म. म्हणजे हे खूप अनफॉर्च्युनेट आहे की भारताची ओळख फक्त ते म्हणजे हे खूप अनफॉर्च्युनेट आहे गाईवरनच फक्त किंवा कास्टवर, हम्म. की हे किती अनफॉर्च्युनेट आहे की तुम्ही एवढ्या म्हणजे जगातली सगळ्यात पौराणिक संस्कृतीला तुम्ही असं प्रेझेंट केलं गेलं. सो गेमिंगच्या माध्यमातून मला हे कळलं की नरेटिव्ह आणि सगळे हे त्या क्षेत्राकडे पॉइंट करत होते. हम्म. सो म्हणजे ते खरंच असं वाटलं की माझं हे सगळं ज्ञान वेस्ट नाही गेलं आणि ते योग्य जागेवरती मला युटिलाइज करता आलं. आणि पूर्ण म्हणजे सगळे जे एम्स आणि गोल्स होते ते मला गेमच्या माध्यमातून प्रॉपरली युटिलाइज आणि मांडता आले. सो ही जर्नी खूप अवघड होती. म्हणजे मी एक अब्रॉड सुद्धा मी जॉब करत होतो. माझं स्टार्टअप ते सगळं, कारण का ह्याच्यावरती खूप डीप रिसर्च आहे. होय. सो ते सगळं सोडून मला ह्याच्यावरती करता आलं आणि ते देवीच्या कृपेने आता पद्मभूषण डॉक्टर कपिल कपूर त्यांना गेम एवढा आवडला ते गेमचा हे झाले. म्हणजे ते मला जोकिंगली असं म्हणतात की वयामानाने मी गव्हर्नमेंटचा असा हजारो करोडोंचा प्रोजेक्टमध्ये भाग नाही घेत, पण मला तुझ्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे हे असणं मला खूप आवडलं. तसेच जे आपले IIT दिल्लीमध्ये गेम आपला दाखवला गेला, खूप चांगला तिथून प्रतिसाद मिळाला. गौरी माहुळीकर जी आहेत आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या एक्स डीन होत्या, आता ते डिरेक्टर आहेत SIF मध्ये. ते राधाकृष्णन पिल्लई, आता जस्ट त्यांचा स्वर्गवास झाला. ते स्वरूप संपत मॅम, हे आपल्या IKS किंवा एज्युकेशनल इंडस्ट्रीचे स्टॉलवर्ड्स आहेत. त्यांना खूप गेम आवडला. म्हणजे आणि कसं आहे माहितीये सौरभ, एज्युकेशन फ्युचरिस्टिक असंच असणार आहे. एंटरटेनमेंट किंवा गेमिंग हे एक करिक्युलमचा भाग असणार आहे. म्हणजे आता जे फ्युचरिस्टिक एज्युकेशन स्कूल्स, आता मोदीजी जेव्हा CM होते ते किती मोठा तो माणूस विजनरी आहे ते कळतं. म्हणजे त्यांनी CM असतानाच त्यांनी बघितलं, जाणून घेतलेलं की त्यांनी चिल्ड्रन्स रिसर्च अकॅडमी म्हणून स्टार्ट केलेली, की एकदम फ्युचरिस्टिक एज्युकेशन जसं असणार त्याच्या हिशोबाने त्या शाळेत हे एज्युकेशन तिथे असणार. तिथे गेमिंग इज अ पार्ट ऑफ देअर करिक्युलम. तसंच लीला गुरुकुलम वगैरे असे खूपसे जे फ्युचरिस्टिक एज्युकेशन आहे ते गेमिंगच्या माध्यमातूनच होणार. आणि सगळ्यात मोठा चॅलेंज ह्याच्यावरती आहे की आपले अटेन्शन स्पॅन्स खूप कमी होत आहेत. हे आपण बघतो तर लहान मुलांचे तर त्याच्याहून 10 पटीने जास्ती. म्हणजे जो आपण 3-3.5 तासाची मूवी आरामशीर बघायचो, तिथून आपण 8 ते 10 सेकंदाची रील्स बघतोय आता. सो आपण ज्या शिक्षणातनं आलोय, म्हणजे एक आपण आणि आपले 50-60 मित्र आणि एक शिक्षक येऊन आपल्याला 50 मिनिटं 40 मिनिटं लेक्चर देणार, ते एज्युकेशन नाही चालणार आता पुढे. तर पुढचं एज्युकेशन मध्ये सुद्धा असेच गेमिंग फॉर्मॅट मधनं जिथे शिकायला मिळतं खूपसं. सो गेम मध्ये आपल्याला खूप इतिहास, म्हणजे क्रिटिकल अनालिसिस, थिंकिंग, लॉंग टर्म प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, हे सगळं खूप इंटिग्रेटेड भाग आहे. गेम असा डेव्हलप केला की मला खूपसे शिक्षक सुद्धा बोलले की ह्याच्यातनं आपल्याला मुलांचे ऍप्टिट्यूड सुद्धा कळतात. म्हणजे आता गेम खेळताना एक खूप मस्त पॅटर्न्स मला मिळतात की एका विशेष म्हणजे छोट्या एज ग्रुपच्या मुली खूप आर्ट आणि कल्चरकडे त्यांचं एक्झॅक्टली त्यांची लिनिंग असते, किंवा मुलांचं स्पोर्ट्समध्ये जास्ती ते ऑटोमॅटिकली गेम मध्ये कळतं. तसंच काही मुलं एंटरप्राइझिंग ऑन्टरप्रेन्युअरल असतात, पैशांच्या बाबतीत ते खूप अँबिशियस असतात, खूप इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे हे सगळं गेम मध्ये त्यांचे नेचर कळून येतं, त्यांची स्ट्रेंथ काय आहे ते कळून येतं. तर खूपशा ह्याच्यातनं आपण ऍप्टिट्यूड सुद्धा जाणून घेऊ शकतो. आता गेम मध्ये लग्न करणं महत्वाचं आहे, मुलं महत्वाची आहेत. आता हे सगळं पण मला खूप विचारलं गेलेलं की मुलं वगैरे का गरजेची आहेत, जर आपण आपल्या जीवनाच्या ह्याच्याने खेळतो तर का महत्वाची आहे. तर हे मला त्यावेळेला कन्व्हिन्स करणं डिफिकल्ट जात होतं, कारण का गेम, मी तेच सांगायचो की गेम बेस्ड आहे भारतीय परंपरेवरती, भारतीय गृहस्थ आश्रम कसा असतो त्याच्यावरती. सो 2 मुलं महत्वाचीच आहे, मॅन्डेटरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये ते येतं जीवनाच्या. सो आणि आता फॉर्च्युनेटली गव्हर्नमेंट सुद्धा हे सांगते. आता तुम्ही बघाल की मोहनजी भागवत सुद्धा म्हणाले की हिंदूंचं खूप गरजेचं आहे की मुलं असणं. म्हणजे हे पाश्चात्य संस्कृतीमुळे आपण लिटरली आता जपान सारखा समृद्ध देश, काय कमी आहे त्याच्याकडे. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जपानमध्ये लोकच नाहीयेत, युथच नाहीये.
वर्ल्ड ओल्डेस्ट कंट्री त्यांना बोलतात. चायनाचा पण सिमिलर झालं, एवढं सुबत्ता असून वन चाइल्ड पॉलिसीमुळे क्रायसिसच्या दिशेने चालले आहेत ते लोक. अगदी. तर हे फॉर्च्युनेटली आपल्या गव्हर्नमेंटला सुद्धा कळलं. म्हणजे जेव्हा संजीव सानियाल सारखा माणूस ओपनली हे म्हणतो, पीएमओचे ऍडवायझर आहेत ते, संजीव सानियाल सारखा माणूस बोलतो की खूप गरजेचं आहे की 2 मुलं व्हावं, तेव्हा मला त्या गेम मध्ये माझ्या हे मिळतं की गेम एकदम परफेक्ट डिरेक्शननी चालू आहे. अगदी. सो गेम ऍक्च्युली समाजामध्ये संस्कार सुद्धा घडवण्याची क्षमता ठेवतो. आणि हे मला खूपशा टेस्टिमोनियल्स टेस्ट, आता फक्त आम्ही जवळजवळ 11 भारतीय शहरांमध्ये गेमची टेस्ट झाली, 350च्या अधिक लोक खेळली आणि त्यांच्याकडनं ही मला फीडबॅक वगैरे खूप सकारात्मक मिळाला. म्हणजे खूप चांगला, म्हणजे इनफॅक्ट मी गेम बनवलेला या 13 ते 25 एज ग्रुपमध्ये, पण लोकांना एवढा आवडला की म्हणजे लोक जे 40शीतले आहेत, 50शीतले आहेत, 60मध्ये आहेत, त्यांनी पण सांगितलं की प्रत्येक एज ग्रुपसाठी तो एक्सटेंड करा. म्हणजे जो आता गेम तो 13+ असाच आहे. सो खूप म्हणजे ह्याच्याने काय कळतं की वी आर ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम. म्हणजे गव्हर्नमेंटला पण त्याचं महत्व कळलं आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स मधनं सकारात्मक हे आहे. तर त्या दिशेने आता आम्ही चाललोय. म्हणजे आता थोडंसं गुढीपाडव्याला ऍक्च्युली लॉन्च करायचं होता, पण ते आम्ही फंड्स रेज करतोय, सो थोडीशी त्याच्यामध्ये हे. तर हेच म्हणजे जे आपण महत्व कळणं, जे आपण इतक्या वेळ बोललो, ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आम्हाला फंड्स रेज करायला खूप हे म्हणजे मुश्किल होती. सो आता पण त्याच ह्याच्याने पण खूप महत्वाचं क्षेत्र आहे. सो मी हे म्हणजे तुमच्या माध्यमातून समाजाला मध्ये पण यायला हवं आणि इन्व्हेस्टर्स वगैरे सुद्धा ह्या गोष्टीकडे, म्हणजे आपण खूप ट्रॅडिशनल बिझनेसेसकडेच बघतो, तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक फ्युचरिस्टिक अपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे 21व्या शतकाची. जेव्हा आपला देश, आपले प्राईम मिनिस्टर हे सॉफ्ट पॉवरकडे एवढ्या महत्वाच्या दृष्टिकोनातून बघतात, तुम्ही पण ह्याच्यात सहभागी व्हा. सो हेच, म्हणजे खूप बोललो मी, पण धन्यवाद. एक अतिशय युनिक विचार घेऊन तुम्ही भारतीय विचारदर्शन, अध्यात्म, आपला देदीप्यमान इतिहास, याचा पाया वापरून त्याच्यावरती तुम्ही एका अतिशय सुंदर गेमची इमारत उभी केली आहे. तर हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि आपलं जे विचारदर्शन आहे ते लोकांना माहीत व्हावं, लोकांवरती तसे संस्कार व्हावेत, समाज सुदृढ व्हावा, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि आपण आज इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्या, त्यासाठी आपले आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, मला संधी दिलीत. खूप सुंदर आणि मस्त विचारधारक तुमचे प्रश्न होते. सो मस्त वाटलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.